त्यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा जपान सरकारशी माझी VVSLच्या संदर्भात त्या ठिकाणी झाली। वर्सोवा ते विरार ही सगळ्यात मोठी सीलिंग तयार करण्याच्या संदर्भात किंवा मुंबईचं जे फ्लड मिटिगेशन आहे टोकियोच्या धर्तीवर तशाच प्रकारचं फ्लड मिटिगेशन हे मुंबईमध्ये करायचं या संदर्भातला एक प्रोजेक्ट की ज्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा जपान सरकारने दिला आणि त्याही संदर्भात आपलं काम पुढे चाललंय। नवीन मेट्रो लाईन्सच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, स्किलिंगच्या क्षेत्रात असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जपानची खूप मोठी मदत ही आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे। आणि मला विश्वास आहे की हे जे काही पायाभूत सुविधांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर आपण सुरू केलं, आज हे कार्य जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरली देशातल्या अग्रगण्य राज्यात आधी होताच, पण अशा परिस्थितीमध्ये पोहोचेल, अशा स्थितीत पोहोचेल की कदाचित इतर राज्यांना आपल्यापर्यंत यायला बराच कालावधी लागेल। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ही कार्य हातामध्ये घेतली आहेत, ही कार्य आपण पूर्ण करतोय। कारण इन्फ्रास्ट्रक्चर हे विकासाची गुरुकिल्ली आहे। आपण जर जगातल्या सर्व विकसित अर्थव्यवस्थांमध्ये बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट या मॉडेलवर तिथला विकास झाला आहे आणि तेच मॉडेल आपण आपल्याकडे या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। मला अतिशय आनंद आहे की हा सन्मान देताना औद्योगिक विकासाचा देखील विचार झाला आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की सातत्याने महाराष्ट्र मागच्या काळामध्ये FDI मध्ये आपण नंबर 1 ठेवला। मध्यंतरी 2 वर्ष तो थोडा मागे गेला होता, पण मला अतिशय आनंद आहे की आता पुन्हा यावर्षी देशामध्ये महाराष्ट्रच FDI मध्ये नंबर 1 झाला। आणि जी स्टार्टअप पॉलिसी आपण सुरू केली होती त्या स्टार्टअप पॉलिसीचा परिणाम असा आहे की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे बेंगलोर किंवा हैदराबाद नाही आहे, तर स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे। हे नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी कुठलंही राज्य हे जर पुढे न्यायचं असेल तर यू रिक्वायर गुड गव्हर्नन्स। गुड गव्हर्नन्स इज की। गुड गव्हर्नन्स असेल तर राज्य कोणीच थांबवू शकत नाही आणि महाराष्ट्र इज नोन फॉर इट्स गुड गव्हर्नन्स। वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह मोर। आम्हाला खूप करायचं आहे। आज जलसंधारणाच्या माध्यमातून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना त्या ठिकाणी केली। परिणाम काय आहे तर 2019 सालचा जो रिपोर्ट केंद्र सरकारने प्रकाशित केला, देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक वॉटर टेबल खाली गेला, पण एकमेव राज्य ज्याच्यामध्ये वॉटर टेबल वर आला ते आपलं महाराष्ट्र राज्य होतं। कारण आपण जलयुक्त शिवार सारखी योजना राबवून जलसंधारणाचं मोठं कार्य करू शकलो। खरं म्हणजे महाराष्ट्राला सामाजिक समतेचा एक मोठा इतिहास आहे आणि वेगवेगळ्या समाजांना जोपर्यंत आपण पुढे नेणार नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने संधीची समानता दिली। कारण पूजनीय बाबासाहेबांना हे माहिती होतं की जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तन होणार नाही, जोपर्यंत सामाजिक आर्थिक समता आपण तयार करणार नाही, तोपर्यंत आमचा देश प्रगती करू शकत नाही। आणि म्हणून सातत्याने आपण हा प्रयत्न केला की वेगवेगळ्या समाजाला सोबत घेऊन जे वंचित असतील, जे शोषित असतील, जे पीडित असतील, जे दलित असतील, जे आदिवासी असतील, जे OBC असतील, अशा प्रत्येक समाजाला आपल्याला पुढे कसं नेता येईल, त्यांच्या करता संधी कशा तयार करता येतील, मग त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून असो, त्या विदेशात शिक्षणाच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक कोर्सेसच्या माध्यमातून असो, अशा अनेक गोष्टी या मागच्या काळात आपल्याला सुरू करता आल्या आणि आता त्या अधिक चांगल्या प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश करतोय। आणि म्हणूनच मी असं म्हणेन
की हे सगळं कार्य जे काही मी करू शकलो याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद सोबत होते, माझ्या सहकाऱ्यांची साथ माझ्यासोबत होती, माझ्या वरिष्ठांची साथ माझ्यासोबत होती. आणि म्हणून जरी आज ही उपाधी मला या ठिकाणी मिळाली असली तरी ती मी महाराष्ट्राच्या जनतेला डेडिकेट करतो. आय डेडिकेट दिस ऑनररी डॉक्टरेट टू द पीपल ऑफ महाराष्ट्र. कारण त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाच्या शिवाय ही संधी कधी मिळाली नसती आणि हे कधी करता देखील आलं नसतं. खरं म्हणजे मी असं मानतो की अशा प्रकारचा एखादा व्हेन यू गेट सच ऑनर तर तो शेवट नसतो, ते एक मध्यांतर असतं, ती एक प्रेरणा असते. त्याच्याकडे बघून मागच्या काळात आपण काय चांगलं करू शकलो हे बघायचं असतं आणि पुढे अधिक चांगलं काय करू शकू याचा विचार करायचा असतो. आणि खरं म्हणजे महाराष्ट्र हा असीमित शक्ती असलेलं राज्य आहे. जी शक्ती, जी ताकद महाराष्ट्राकडे आहे ती इतर कुठल्याही राज्याकडे नाही. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जो नवभारत निर्मित करू इच्छित आहेत, जो एक शक्तिशाली भारत निर्मित करू इच्छित आहेत, एक 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा भारत जो करू इच्छित आहेत, त्या भारताकडे जाण्याचा रस्ताच महाराष्ट्रातनं जातो. त्याच्याकरता महाराष्ट्र हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे हे कार्य कसं करता येईल, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो. आणि मला विश्वास आहे शेवटी आव्हानं असतात, अनेक गोष्टी आपल्या समोर असतात, आव्हानांचा सामना करायचा असतो, पण दृष्टी दूरच ठेवायची असते. आणि म्हणून आज ज्यावेळी अशा प्रकारची एक उपाधी मला मिळाली आहे त्यावेळी माझ्या नजरेसमोर काय आहे, आय एम लुकिंग ॲट महाराष्ट्र ॲट 75. 2035 साली महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल. माझी नजर त्या महाराष्ट्राकडे आहे की 75 वर्षाचा माझा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, 75 वर्षे माझ्या महाराष्ट्राने काय अचीव केलं पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याचं भविष्य आणि भवितव्य हे 2035 साली कसं असेल. आणि म्हणून 2035 साली महाराष्ट्र ॲट 75 जेव्हा 75 वर्षाचा माझा महाराष्ट्र असेल त्यावेळी तो महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचं मानचित्र तयार करण्याचा प्रयत्न मी करतोय. त्याच्याकरता काय आपल्याला करता येईल, त्याच्याकरता कशा योजना करता येतील, वेगवेगळ्या विभागांना त्याच्याकरता कसं सुसज्जित करता येईल, सर्वांगीण विकास हा आपल्याला कसा करता येईल, या संदर्भातलं संशोधन आणि या संदर्भातला अभ्यास हा मी सुरू केला आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ही जर आपण संघटित केली तर महाराष्ट्राला कोणीच थांबवू शकत नाही. आणि म्हणून आज ज्यावेळी ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे त्यावेळी निश्चितपणे या उपाधीतून प्रेरणा घेऊन या राज्याकरता आणि देशाकरता अधिक काय चांगलं करता येईल अशा प्रकारचा विचार हा निश्चितपणे मी करेन. आय वुड वन्स अगेन लाईक टू थँक the University of Koyasan. I would also like to thank the Wakayama Prefecture and of course my profound thanks to the government of Japan who have stood like rock behind India and behind Maharashtra. And I would like to assure you that we will take this friendship to next level. Will take this friendship to a level where both Maharashtra and Wakayama, India and Japan, both are benefited, and with our benefit, the entire humanity is benefited. And I'm sure that you'll always inspire me to do the best in my life. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Dhanyavad.